सुरुवातीपासून संस्थेच्या कार्यालयात ते सेवा देत होते आणि जरी त्यांची अपॉइंटमेंट इथे असेल तरी त्यांची सेवा इथे सुरू होती. स्वभावाने एकदम शांत, कुणाशी जास्त बोलायचं नाही. त्याला कोणतंही काम त्यांना सांगितलं की हो सर, ते आवर्जून प्रत्येक वेळी बोलणं त्यांचं आणि कोणत्याही गोष्टीला नकार न देणं हा त्यांचा गुणधर्म. त्यामुळे त्यांच्या स्वभावामुळे कोणीही त्यांना काम सांगितलं की ते नाही म्हणायचे नाही आणि त्यामुळे सर्वांमध्ये प्रिय असलेले दिनकर बनकर यांचा हा 58 वर्ष पूर्ण आज दिनांक 30 जून 60 वर्ष पूर्ण होत 30 जूनला ते आता आज त्यांचं सेवानिवृत्ती कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे. महाविद्यालयाच्या वतीने सेवानिवृत्ती कार्यक्रमात फक्त शाल श्रीफळ आणि मान सन्मान चिन्ह असं आपलं देणं असतं, पण सर्व कर्मचारी वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग हा सोहळा अतिशय चांगल्या रीतीने पार पाडतात. सन्मान चिन्ह वगैरे जे काही त्यांना भेटवस्तू वगैरे देण्याचं जे कलेक्शन असते हे पूर्ण शिक्षकेतर कर्मचारी करत असतं आणि त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांमध्ये प्रिय होते आणि पुढेही ते म्हणजे जर संस्थेने त्यांना पुढेही आदेश दिला तर ते त्यांच्या चांगल्या वृत्तीमुळे त्यांना पुढेही चान्स राहील, संस्था त्यांना काम देऊ शकेल आणि संस्थेमध्ये ते काम करू शकतील. चांगला स्वभाव असलं, चांगलं पण काम आपलं असलं तर पुढे जाण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही आणि त्यामुळे अशा व्यक्तींना कोणीही कामावर ठेवायला आणि त्याची सेवा घ्यायला तयार असतात. त्यामुळेच त्यांचा हा स्वभाव आणि त्यांचं काम पाहून मी संस्थेला विनंती करेल की पुन्हा त्यांना काही सेवा त्यांच्याकडून घेता आली तर चांगलं राहील. मी आपला अधिक वेळ घेणार नाही. या त्यांना दिनकर बनकर आणि त्यांच्या कुटुंबाला मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांचं आरोग्य सुदृढ राहावं आणि सुख समाधानाने जसं त्यांचं आयुष्य ते जगत आहे ते पुढेही जगत राहावे. 2 मुली आहेत त्यांना, एका मुलीचं लग्न झालेलंच आहे, आता एक दुसरी मुलगी आहे, 2 मुली आहेत. भविष्यात त्यांचं असंच निरामय आरोग्य राहावं आणि त्यांचे भरभराट व्हावे अशी ईश्वराची प्रार्थना करतो आणि माझी प्रास्ताविक संपतो. धन्यवाद. धन्यवाद सर. दिनकर बनकरची रूपरेषा आणि त्यांचं पूर्ण कर्तव्याची जाण आपण आपल्यासमोर मांडलेली आहे. 1/7/1995ला आपण दिनकर बनकर घरी जॉईन केलं होतं. आज लगभग 27 वर्ष असताना आपल्यामध्ये पूर्ण झालेलं आहे. तर समोरचा आता मुख्य कार्यक्रम म्हणजे ज्यांना आपण समारोप देत आहोत. नियमानुसार जो वय असते समारोपाचं कर्तव्याचं तो दिवस आज त्यांचा आहे आणि सरकारमंत्री दिनकर बनकर यांचा सार्वजनिक सत्कार शाल श्रीफळ आणि भेट वस्तू पुष्पगुच्छ देऊन माननीय दीक्षित सर, माननीय सुधाताई, माननीय
त्याच्याकरता साखरेसर विनंती करतो बघूया आपण हा सोहळा ठिक्कर बंधूला समर्पित करावा. शाळा शिकवत भेट वस्तू पुष्पगुच्छ महाविद्यालयाच्या एक मिनिट कसं इकडे बघा. महाविद्यालयाच्या माध्यमातून ज्या भेटवस्तू इथं आपण घेतलेल्या आहेत आवाज इकडे मायनस सोबतच त्यांचे आव्हान चित्रा भक्त यांचं सुद्धा भेटवस्तू पुष्पगुच्छ आभार मानतो. इकडे बघा इकडे बघा. सर्व शिक्षक शिक्षण धर्माच्या माध्यमातून सुद्धा सरकार बंधूला भेटवस्तू समर्पित करायच्या आहेत. कृपया आपण या समर्पित कराव्या. दिनकर बंधूला त्यांच्या अभाने तो चित्राजी बंधूकर यांना भेटवस्तू देण्याकरता प्रेरणा शिवाला मंचावर उभं होतं आणि गीताबाई आपण सुद्धा आहे. सर्व शिक्षक शिक्षकेतर माध्यमातून आपण धन्यवाद. तसंच महाविद्यालयाच्या सर्व कर्मचारी शिक्षकांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या भेटवस्तू श्री दिनकर बंधू यांना समर्पित कराव्या. कृष्णप्रकाश दिनकर बंधूंना सुद्धा बाळकृष्ण लांबट भेटवस्तू दादाबाई कृपया स्टेजवरती येऊन भेटवस्तू समर्पित कराव्या अशी आपण विनंती करतो. सोन्याचं वगैरे कृपया आपण स्टेजवरती ते फक्त आपल्या कर्तव्यातून सेवांत झालेले आहेत. आयुष्यामध्ये ते आपल्यासोबतच राहतील.
एक सरळ घेऊन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये पहिल्यांदाच सोहळा होत आहे. थोडे सरका मागे थोडे मागे सरका तुम्ही सर मोठा करा. खेडकर सर हे आपलं स्वागत आहे. हाय सर समोर बघा. एक मिनिट परत आपला स्नेह आपला प्रेम सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे आणि राहील. कारण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हा पहिला सोहळा आता मी माननीय डॉक्टर कीर्तिवंत दीक्षित सर माझे कुलगुरू तथा सहसचिव सर्व शिक्षक मंडळाला कृपया आपण शुभेच्छा मागू शकतो. अभी आए प्रोफेसर खेड़कर सर, कृष्णा, सभी शिक्षक और नॉन शिक्षक टीचर सब कर रहे हैं. आज योगा योग से देखिए गवर्नमेंट ने जो रूल बनाया कि 1 तारीख और 30 तारीख का जो रिटायरमेंट होता है, तो आज हमारे संस्था के 3 लोगों का रिटायरमेंट था. एक सरदार में है, एक कॉलेज में है और सोशल. और योगा योग भी देखिए कि तीनों का टाइम 11 बजे रहता है. And it is expected that the management person should come. Because फोन आया, मतलब देखिए तीनों में से मैं दिनकर जी को पहचानता हूँ क्योंकि वो उनके साथ ताल्लुक आता है. उनके मेरे को लॉ कॉलेज जाना था, काकू यहाँ आने वाले थे, सरदार पटेल में भरत बाबू जाने वाले थे. मतलब दिनकर जी को अच्छे से पहचानता हूँ क्योंकि मैं कार्यक्रम में जरूर आऊँगा. मैडम से मैंने रिक्वेस्ट किया अपने मैडम से कि आप प्रोग्राम को 12:30 बजे कर दीजिए. इनाउंस प्रोग्राम है, उन्होंने भी मान नहीं किया, तो दोनों कार्यक्रम में अटेंड करने का मौका मिल गया. हर एक कर्मचारी के जीवन में 2 दिन बहुत महत्वपूर्ण होते हैं. जिस दिन वो ज्वाइनिंग करता है, एक नए परिवेश में प्रवेश, अनेक उत्सुकताएं रहती, लोग अनजाने रहते हैं और अपॉइंटमेंट से रिटायरमेंट का सफर जो है, रिटायरमेंट जब आता है तो इस पीरियड के बीच में जो आपके लोगों के साथ संबंध बन जाते हैं, रोज़ें बन जाती है, उसको छोड़ के एक नए परिवेश में जाना है. घर से 11 बजे कॉलेज नहीं आता, 5 बजे तक उठना नहीं है. तो ये दोनों आप मनोवृत्ति देखेंगे. आने के टाइम जो उत्सुकता है वो आपको उत्साहित करते हैं कि अपने आप को प्रूव करना है. एंड रिटायरमेंट में जब आप लोग बात करते हैं तो दिस इज द टाइम टू रीथिंक कि व्हाट वी हैव डन इन द लास्ट 30 years, 35 years, whatever we have period. तो इंट्रोस्पेक्शन करने में आता है कि व्हाट आई हैव गिवन टू द कॉलेज एंड इन रिटर्न व्हाट द कॉलेज हैज गिवन टू मी. तो ये जो असेसमेंट का पीरियड है, तो मेरे ख्याल से हर एक टीचर ने ये चीज़ करना चाहिए कि आपको आपके कार्य करने के लिए तो आपको जो सैलरी मिलती है उसमें आपने कार्य किया, कार्य के अतिरिक्त जो आप कार्य करते हैं वो यहाँ पर बहुत बड़ा मायने रखता है. इस दिन में आता है तो एडमिनिस्ट्रेशन मैनेजमेंट का भी आता है कि इस पर्टिकुलर कर्मचारी ने क्या किया था, वो सब रिमाइंड होते रहता है. एंड वॉट एवर द थिंग यू हैव डन अपार्ट फ्रॉम दी आउट ऑफ द बॉक्स जो बोलते हैं, जो आप काम करते हैं और संस्था के लिए कुछ करते हैं. तो सोशल वर्क कॉलेज एक इतना अच्छा स्पॉट है कि वेयर यू कैन क्रिएट ए नेम फॉर यू. डिफरेंट विलेजेस में जाके आप लोगों का काम होता है, प्रोजेक्ट होते हैं, तो एक संस्था के भी नाम प्रोपोगेट होता है और आपके नाम के साथ संस्था के भी नाम जाता है. तो हर एक कर्मचारी जो सोशल वर्क कॉलेज से जुड़ा है उसने ये चीज़ जरूर रखना चाहिए कि
आउट ऑफ द बॉक्स जाके व्हाट यू आर गोइंग टू डू, तो ये आप लोग जरूर करिए। दिक्कत जी अभी भी चुप से दिखती है बिल्कुल, और मैं तो रोज कॉन्टेक्ट आ रहा है क्योंकि मैं सदा बेटे जाता रहता हूँ, तो वहाँ से इस आदमी को सच में एक है भैया है बड़ा भी दिए हैं, इनके मुँह से नहीं होता। तो दैट इज दी, ये लोगों की मानसिकता दर्शाता है कि काम के प्रति समर्पण नहीं भी हो सकता, तो नहीं बोलने की वो नहीं है कि मैं करने का ट्राई करूँगा, नहीं हुआ दैट इज डिफरेंट इशू। तो आपने जो पूरी संस्था की सेवा की सबके सामने है, मैं तो काफ़ी टाइम में नहीं रहता, मैं बड़ा थे लोगों के साथ में उनकी कॉन्टेक्ट रहता था उनका, तो आगे का भविष्य भी आपका अच्छा जाए, क्योंकि सेकेंड इनिंग चालू होती है। पहले ज़माने में था कि 60 साल में रिटायर हुए 2-4 साल में खबर आ जाती थी, मार करिए कोई बड़ी बात नहीं थी, पर आजकल का मिनिमम है कि 80-85 साल तो मिनिमम आदमी बढ़ जाता है, क्योंकि मेडिकल इतनी सुविधाएं हैं। ये जो लंबा पीरियड है इसकी भी आपने जो निवेदन करना है, आपकी दोनों बच्चियाँ यहाँ बैठी हुई हैं, जरूर उनके हाव से दिखता है कि शिक्षा का आपने दिया है, शिक्षित लग रही है, अपना बेटा पूरा कार्य करना चाहिए, पूरी पढ़ाई करिए। और लड़की है इसका मतलब नहीं होता की आपल्या घरी जायचं नाही, आता ते कॉन्सेप्ट आउटडेटेड झाले आहे। आपल्यासाठी आपल्या परिवारामध्ये आपल्या पालकांनी काय केलं त्याची परतफेड आपल्याशी होणार, कारण कोणी पालक एक्सपेक्टेशन ठेवत नाही की माझ्यासाठी माझ्या पाल्याने काही केलं पाहिजे, पण पाल्यासाठी जिंदगीमध्ये आपण काही करू शकतो जे ते करतो, तो हे आपली भावना आपल्यामध्ये ठेवा आणि त्यांना अकेलापन महसूस झाला पाहिजे याची काळजी घ्या। आप लोगों ने बुलाया, बोलने का मौका दिया, बोल पाए, उसके लिए आपका धन्यवाद। और फिर से दिन का अच्छे से आगे के भविष्य की शुभकामनाएं अर्पित करता हूँ, अपने बच्चों को विदा दूँ। बहुत बहुत शुक्रिया सर। कर्तव्यावर असताना आपण कर्मचाऱ्यांच्या भावना ज्या समर्पित केलेल्या आहेत आम्हाला, आणि आपलं जे मुलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं त्याबद्दल आम्ही खूप खूप कृतज्ञ आहोत। शेवटी या कार्यक्रमामध्ये जे सत्कार मूर्ती होतं, ज्यांचा आपण सत्कार केलेला आहे, दिनकर बनकर यांना मी विनंती करतो की तत्पूर्वी थोडंसं राहुल पण आमच्या इथे ज्यांचा आम्ही दुसऱ्यांदा निरोप समारंभ घेतला होता, महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक माननीय अरुण भाऊ खेडकर हे लाभलेले आहेत। तसं आम्ही जे प्रथम महाविद्यालयाचे प्राध्यापक होते माननीय मालोदे सर यांना पण आम्ही निमंत्रण केलं होतं, पण ते येऊ शकले नाही। मी सुभाष सरांना विनंती करतो की कृपया आपण प्राध्यापक अरुण भाऊ खेडकर सरांचं स्वागत करावं। धन्यवाद सर। थोडंसं मनोगत हिरोभाव बनकर आपण करावं, हा आपला सोहळा आहे। आपण आपल्या कर्तव्यावरून आज सेवानिवृत्त होतात, पण आपलं मन अक्षामध्ये आहे, महाविद्यालयामध्ये आहे, या मंडळामध्ये आहे, तर 2 शब्द मनोगत आपण सादर करावं असं मी आपण विनंती करतो। आणि माझे सहकारी प्राध्यापक आणि कर्मचारी
मी आपल्या महाविद्यालयात म्हणजे 27 वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली. त्याचे मी भाग्यवान समजतो की मला स्वर्गाची शांताराम कुलकर्णी साहेब यांची सेवा करण्याची संधी मिळाली. मी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुजाताई कुलकर्णी, सचिव श्री प्रशांतभाऊ कुलकर्णी, सहसचिव श्री डॉक्टर कीर्तिवर्धन दीक्षित सर, प्राचार्य डॉक्टर साकोरे सर, प्राध्यापक वृंद व शिक्षकाचा कर्मचारी याचे सहकार्य मिळाले त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि अभिषेक देतो. धन्यवाद इनकर भाऊ. आपल्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आज आपण सर्व शिक्षण मंडळाला संचालक सुशीलाबाई मानव समाजाच्या महाजनांना निवृत्त होत आहात. वयाचं 7 वर्ष आणि योगायोगाने आज आपण मोठा दिवस सुद्धा आहे. तो नंतर आभारामध्ये आम्ही प्रगट करतो. शेवटी सर्व शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय सुजाताई कुलकर्णी यांना मी नम्र विनंती करतो की शेवटचे 2 शब्द शुभेच्छा पण आपण आम्हाला मार्गदर्शन करावे अशी मी आपल्याला विनंती करतो. आज परंपरांच्या इथल्या नोकरीचा शेवटचा दिवस आहे. इथला जरी शेवटचा दिवस असला तरी आमच्या संस्थेमध्ये आम्ही जेव्हा जेव्हा बोलवू तेव्हा तेव्हा त्यांनी आनंदाने आलं पाहिजे. या काळात त्यांनी शेवटपर्यंत जपलेली सुंदरता आणि त्यांच्या कामाप्रती असलेली त्यांची श्रद्धा, त्यांचे समर्पणाची वृत्ती या आदर्श सगळ्यांनी जपलेला हवा असं मला वाटतं. दिनकररावांवर साहेबांचा खूप विश्वास होता आणि त्यांनी तो शेवटपर्यंत जपला. ते या कॉलेजमधून सेवानिवृत्त होत असले तरी आम्हाला सर्वोदय शिक्षण मंडळात त्यांच्या सेवेची गरज आहे. ती त्यांना निरोगी व निरामय आयुष्य दिलं शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद. आपल्या भावना आणि कर्तव्याची जाण ठेवून आपण पुन्हा कर्तव्यामध्ये उपस्थित राहावं ही खूप मोठी मोलाची आनंद गोष्ट आपल्या शिक्षकांनी आहे. आणि आपलं शेवटचं हे अध्यक्षीय मनोगत शुभेच्छा आपण ज्या लिंकर बंधाला समर्पित केल्या हे फक्त लिंकर बंधासाठी नाही तर प्रत्येक कर्तव्यनिष्ठ कर्तव्यात आपलं कर्तव्य पूर्ण करताना आपल्या कर्तव्याची जाण ठेवताना जे काही कर्मचारी कर्तव्यात असतात त्यांना सुद्धा हे लागू होईल असं मला तरी वाटतं. धन्यवाद लिंकर बंधाजी. आणि माझ्या अध्यक्षीय भाषणानंतर मी प्राध्यापक आणि महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वाकोळे यांना विनंती करतो की आपण आभार मंत्र्यांचा शेवटचा टप्पा पूर्ण करा. धन्यवाद वाघमारे सर. सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित सुशीलाबाई रामचंद्रराव कॉलेज ऑफ सोशल वर्क चंद्रपूर येथे आज दिनांक 30 जून 2022 रोजी
संपन्न होत असलेल्या महाविद्यालयाचे कर्मचारी श्री दिनकर बनकर भाऊ यांच्या 27 वर्षे कंप्लीट करून सेवानिवृत्ती सोहळ्याप्रसंगी मी सर्वप्रथम सर्वांच्या वतीने श्री दिनूभाऊ यांच्या वाढदिवस आणि सेवानिवृत्तीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुखी समृद्धी आणि निरामय जावो अशी सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो. सेवानिवृत्ती सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती सुधाताई पोटुके मॅडम, सहसचिव आदरणीय डॉक्टर कीर्तिवर्धन दीक्षित सर यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने इथे उपस्थित असल्याबद्दल हार्दिक आभार व्यक्त करतो. आमचे मार्गदर्शक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर सुनील साकुरे सर यांचेसुद्धा मी या प्रसंगी सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. श्री दिनकर भाऊ यांच्या सहजीवनी श्रीमती कीर्ती बनकर मॅडम आणि मुलगी प्रतीक्षा यांनीसुद्धा महाविद्यालयाच्या आमंत्रणाला होकार देऊन येथे उपस्थिती दर्शवली. त्याबद्दलसुद्धा मी त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. सरतेशेवटी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि सर्व शिक्षक कर्मचारी या सर्वांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शविल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम येथे संपल्याचे घोषित करतो. तसेच माननीय प्राचार्य आणि सर्वांच्या वतीने ह्या कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सर्वांनी स्नेहभोजन करावे आणि प्राचार्यांच्या एक विनंती करतो आम्ही की आज दिनकर भाऊचा वाढदिवससुद्धा आहे. तर वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वतीने इथे केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. केक इथे कापू, ग्रुप फोटोही घ्यायचा आहे सर. केक इथे कापू आणि आम्ही इकडे उभे राहतो. हां इथे ठेवू ना. बरोबर आहे सर, आम्ही इकडे उभे राहतो. बरोबर नाही, ग्रुप फोटो घ्यायला ठरवलं नाही. हां 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 ठीक आहे चालेल. बघा या ना, ग्रुप फोटो हां आला आहे केक. महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक खेडकर सर यांच्यासुद्धा मी महाविद्यालयाच्या वतीने येथे हार्दिक आभार व्यक्त करतो. मी या ना या ना तुम्ही या साईडने या, एक जण या साईडने या ना, या ना तुम्ही. एक मिनिट, थोडंसं एक काम आहे. माझा एक व्हिडिओ चालू आहे, मी तिकडे होतो थोडंसं. महाविद्यालयाचे कर्मचारी श्री अभिनव अमृतकर यांना मी विनंती करतो की त्यांनी या यूट्यूबवर टाकायचं आणि हा सोहळा आनंदित आणि प्रफुल्लित करावा. लेट करताय रे, पुन्हा रिटेक कसं करायला लावत आहे. मार्गदर्शन आहे ते. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Guru. Happy birthday to you. बार दिन ये आए, बार दिन ये आए, बार दिन ये आए, बार दिन ये आए, तुम जियो
कोई नहीं है जिस पे ये नजर रुक जाए, बेमिसाल वो कहलाए। तुम जियो हजारों साल ये हमारी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू विनोबा, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। थँक्यू सर्वांना धन्यवाद. विनोभावना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. खूप सुंदर शुभेच्छा इकडे बघा, इकडे बघा, सर्व धर्माच्या इकडे बघा. दिलेले आहेत. मी मान्यवरांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर स्नेहभोजनाचा आनंद घ्यावा अशी मी महाविद्यालयाच्या माध्यमातून आपला नम्र विनंती करतो. सर्व टीचिंग नॉन टीचिंग